brought to you by Silver Pumps. टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। केवळ ठाकरे कुटुंबानेच नाही तर सर्वच कुटुंबांनी महाराष्ट्र धर्म जपण्यासाठी एकत्र यायला हवं. रोहित पवारांनी केलेलं हे सूचक विधान आणि आता ठाकरे बंधूंनंतर पवार कुटुंबात देखील युतीचे वारे वाहतायत का अशा चर्चा रंगू लागल्यात. रोहित पवार नेमकं काय म्हणालेत, सुप्रिया सुळेंनी देखील यावर काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात. राज ठाकरेंनी महेश मांजरेकरांना दिलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरेंसोबत एकत्र येण्यावर भाष्य केलं. आमच्यातली भांडणं किरकोळ असून महाराष्ट्राच्या हितासाठी आमच्यातील वाद क्षुल्लक असून एकत्र येणं कठीण गोष्ट नाही असं म्हटलं. किरकोळ भांडणं मीही दूर ठेवायला तयार असं म्हणत उद्धव ठाकरेंनी देखील राज ठाकरेंना प्रतिसाद दिला. यामुळे आता बीएमसी निवडणुकांच्या तोंडावर ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चा रंगू लागल्या. एकीकडे या चर्चा सुरू असताना राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी काय ट्विट केलं तेही पहा. मराठी अस्मितेला नख लावू पाहणाऱ्या महाराष्ट्रद्रोही शक्तीच्या विरोधात ठाकरे कुटुंब एकत्र येत असेल तर मराठी मनासाठी हा सुवर्ण क्षण असेल. केवळ ठाकरे कुटुंबानेच नाही तर सर्वच कुटुंबांनी महाराष्ट्र धर्म जपण्यासाठी एकत्र यायला हवं आणि यातच महाराष्ट्राचं हित आहे. रोहित पवारांनी या ट्विटमध्ये उद्धव ठाकरेंसोबत शरद पवार आणि अजित पवारांना देखील टॅग केलंय. सुप्रिया सुळेंना देखील याबाबत विचारलं असता त्यांनी काय म्हटलं तेही पहा. पण ठाकरे एकत्र येत असतील तर जसे आता पुन्हा पवार एकत्र यावेत का, याबद्दल तुम्हाला काय वाटतं? पांडुरंगाची इच्छा. ताई, तुम्ही म्हणताय की मला फार आनंद झालेला आहे, मात्र नितेश राणे म्हणतायत की दोघे एकत्र आले तरी असा काय फरक पडणार आहे, दोघंही अस्तित्वासाठी एकत्र येत आहेत. मी माझं बोलू शकते, मी दोन लोकांसाठी विचार नाही करू शकत. मी माझा विचार मांडू शकते माझ्यासाठी. आणि मी अनेक वेळा म्हणलेले आहे की रिश्ते जोडने के लिए ताकद लगती है, तोडने के लिए नहीं. त्याच्यामुळे नाती संबंध माझ्यासाठी खूप महत्वाची कालही होती, आजही आणि उद्याही राहतील. त्याच्यामुळे नाती जोडणं आणि ती जोडून ठेवणं आणि त्याच्यासाठी कोणी प्रामाणिक प्रयत्न करत असेल, कोणीही असेल, तर त्याचं मी स्वागतच करेन. राष्ट्रवादीत फूट पडल्यापासून पवार कुटुंब एकत्र येण्याच्या चर्चा अनेक वेळा रंगल्यात. जय पवारांच्या साखरपुड्यात अख्खं पवार कुटुंब एकत्र पाहायला मिळालं. त्यामुळे आता ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चा एकीकडे सुरू असताना पवार कुटुंब देखील भविष्यात एकत्र येतं का, अजित पवार आणि शरद पवार यावर काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.